श्रुतिका मनोज कुमार शेंडे, भालेराव कनिष्ठ महाविद्यालय सावनेर इथली विद्यार्थिनी. मी आज आपल्यासमोर 2050 मध्ये भारत देश कसा असावा त्याविषयी आपले मत मांडू इच्छिते. तर संपूर्ण जगाला ही माहिती आहे की इंडिया इज अ यूथ कंट्री. मग मला असं वाटते की भारतामध्ये ज्या पण काही नवीन नीती निघतात, योजना निघतात, त्याचा सर्वात आधी लाभ युवांना मिळाला पाहिजे. आता तो लाभ कशा प्रकारचा? तर आपण बघत आहोत की AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या एआयने सर्व सर्व क्षेत्रामध्ये मनुष्याची जागा व्यापून घेतली आहे आणि हे म्हणायला हरकत नाही की आता मनुष्याची गरजच नाही. सर्व कामे जी आहे ते एआयमुळे शक्य होऊ शकत आहे. तर मला असं वाटते की भारतामध्ये युवांना एआयचे जे कोर्सेस आहेत, जे खूप जास्त महागमध्ये मिळतात, ते मोफतमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे. जेणेकरून ते भारतासाठी पण प्रगती करण्यासाठी फायदेशीर ठरणार आणि बेरोजगारीचा जो आता इतकी मोठी समस्या आहे आपल्या देशामध्ये, ते पण कमी होणार आणि जे युवा नोकरी न मिळाल्यामुळे आत्महत्या करतात, ते पण आत्महत्या करण्यापासून स्वतःला थांबवणार. धन्यवाद. माझे नाव ऋषिका राजू गजबे. मी भालेराव कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला 2050च्या विकसित भारत कसा असावा याबद्दल मी माझे मत तुम्हाला सांगू इच्छिते. माझ्या मते 2050चा भारत हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा होईल. व्यापार, संरक्षण आणि आर्थिक संबंधाशी मजबूत होतील. भारत, अमेरिका, चीन आणि इतर देशांसोबत आपल्या भारताची चांगली संबंध असावा. भारत 2050 पर्यंत एक सक्षम प्रकल्प तर होणारच, पण तंत्रज्ञान, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील नकल्पना याबाबत भारताची भविष्यातील विकासाचा मुख्य आधार ठरतील. नमस्कार. नमस्कार. मी मोनिष्का मनोज कुमार शेंडे, भालेराव कनिष्ठ महाविद्यालय येथील एक विद्यार्थिनी. आज मी आपल्यासमोर विकसित भारत कसा असावा याविषयी आपले मत व्यक्त करणार आहे. तर आजच्या या जगामध्ये वाढत्या वाढत्या वेळानुसार क्राईम रेशो आणि क्राईम रेट खूप वेगाने वाढू लागला आहे. असं का होत आहे? ज्या व्यक्तीने अन्याय केलेला आहे, तो व्यक्ती या समाजामध्ये मोकळेपणे घुमू शकत आहे आणि ज्यावर अन्याय झालेला आहे, तो चार भिंतीच्या आत का बसला राहिला आहे? का आपण चंद पैशांसाठी त्या व्यक्तीचा जीव गमावून बसलेलो आहोत. काही चंद पैशांसाठी आपण त्यावर अन्याय करत आहोत. हे कितपत योग्य आहे हो? आजच्या या जगामध्ये आपण भ्रष्टाचार आता हे व्यवस्थाच नाही तर सवय झालेली आहे. माझ्या मते जितका गुन्हा आहे त्यापेक्षा अधिक त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. म्हणजेच क्राईम रेशो आपोआप खालच्या दर्जावर घेऊन जाणार. माझ्या मते जर 2050 मध्ये भ्रष्टाचार मुक्त असा देश आपला ओळखला गेला तर हेच माझ्या मते विकसित भारत होणार. धन्यवाद. नमस्कार. मी वंशिका राजू गजबे, भालेराव कनिष्ठ महाविद्यालय सावनेर येथील विद्यार्थी. मी आज तुम्हाला 2050च्या विकसित भारत कसा असावा याबद्दल काही शब्द बोलू इच्छितो. भारताच्या राजकीय संरचनेत सुधारणा होईल व ज्या जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे काम करतील. 2050 मध्ये भारत जागतिक पातळीवर नेतृत्व भूमिका निभवेल आणि हे राजकीय आणि सामाजिक धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. मी एक विद्यार्थी असून असंच चाहू इच्छितो की 12वी बोर्ड दोन भागामध्ये विभाजित झाला पाहिजे, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्ट्रेस डिप्रेशनमध्ये न जाता विद्यार्थी चांगल्या गुणवत्ताने पास होईल. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव कृतिका श्रवण पाडे. मी भालेराव कनिष्ठ महाविद्यालय सावनेर इथली विद्यार्थी. आज मी विकसित भारत या विषयावर माझे मत मांडणार आहे. माझ्या मते आपला भारत देश वेगाने प्रगती करत आहे. आपण बघतो की तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये भारत जो आहे. परंतु या विकासासोबतच आपल्याला काही अडचणींचा देखील सामना करावा लागणार आहे. जसे की हवामान बदल, प्रदूषण, बेरोजगारी व सामाजिक असमानता, भ्रष्टाचार व इतर काही. तर आपला भारत देश म्हणजे शाश्वत देश आपला भारत देश बनण्यासाठी आपण या सर्वांचे मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे. तर सर्वप्रथम ऊर्जा क्षेत्रात आपण कोळशांवर अधिक अवलंबून आहोत. तर कोळशांवर जास्त अवलंबून न राहता आपण सौर ऊर्जेचा किंवा पवन ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. आपण पारंपरिक शेती न करता सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वळले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल व मातीची आरोग्य देखील टिकून राहील. आपण बघतो की शहरांची वाढ झुमाट्याने वाढत आहे. त्यासाठी आपल्याला शाश्वत गावी उभारावी लागेल, जिथे सगळ्या सोयी उपलब्ध असेल, जिथे स्वच्छ पाणी असेल, उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल व सामाजिक वाहतुके व मोठे मोठे दवाखाने उपलब्ध असेल. जेणेकरून जर या सर्व सोयी गावातच उपलब्ध झाल्या तर लोक शहरांकडे वळणारच नाही किंवा शहरांकडे आकर्षितच होणार नाही. आज आपला भारत देश अनेक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. तर आपला देश स्वावलंबी कसा बनेल याचा विचार आपल्या युवक पिढीने केला पाहिजे आणि जर आपला देश स्वावलंबी बनला तरच आपला देश शाश्वत व प्रगतशील ठरेल. धन्यवाद.